नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ते महाराष्ट्र शासनाचा जो 5 मार्च 2025 चा जो पायाभूत साक्षरता व संघटन कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याचे जे परिपत्रक निघालं. त्याच संदर्भात आपलं मुंबई महानगरपालिकेचं जे परिपत्रक निघालं त्या दोन्हीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर अ, विद्यार्थ्यांची जी काही अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद आहे ती आपणास या ठिकाणी 20 मार्च, त्यानंतर 5 एप्रिल, 20 एप्रिल, 5 मे, 20 मे, 15 जून आणि 30 जून 2000 या तारखांना VSK म्हणजे स्विफ्ट चॅट जे आपलं ऍप आहे त्याच्यावरती पॅक्ट जे आहे त्यामध्ये आपणास त्यांचे अध्ययन नोंदवायचे. आता ही माहिती आपल्याला नोंदवायची आहे. नोंदवत असताना आपण या ठिकाणी आपला पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता दुसरा टप्पा आपण 5 एप्रिल पासून सुरू केलेला आहे. तर ते सुरू करताना कसे मार्क्स भरायचे त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला त्यासाठी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं की जे स्विफ्ट चॅट ॲप आहे ते प्ले स्टोर कशा प्रकारे डाउनलोड करायचं आणि ते डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे जे रजिस्ट्रेशन करायचं त्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण स्विफ्ट चॅट ॲप ओपन करूयात. या ठिकाणी ॲप आपण लॉगिन आल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे 3 ऑप्शन दिसतात. तर या ठिकाणी पॅट वरती आपण जाणार आहोत. पॅट वरती गेल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होतोय. तर या ठिकाणी आपण काय खाली जे 4 डॉट दिसत आहेत लेफ्ट साइडला त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी होम मेनू वरती जायचं आपणास. होम मेनू वर ज्यावेळेस जातो आपण, आर यू शुअर टू वॉन्ट टू गो होम मेनू, त्यानंतर आपलं नाव येणार आहे. तर या ठिकाणी येस बोलायचं. त्यानंतर या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स येणार आहे. त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. ज्या वर्गाचे आपणास मार्क्स नोंदवायचे आहेत, म्हणजेच अध्ययन स्तर जे आपल्याला नोंदवायचे आहेत, तर त्यावरती आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत. जसं आता समजा या ठिकाणी मी अ, वर्ग दुसरी निवडतो. तर वर्ग दुसरी ज्यावेळेस आपण निवडणार आहोत, वर्ग दुसरी निवडल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे प्लीज सिलेक्ट द सब्जेक्ट टॉपिक लिटरसी, न्यूमरसी, असेसमेंट 1 या अगोदर जे आपणासमोर येत होतं ते होतं या ठिकाणी असेसमेंट 1. आता येते आपल्यासमोर असेसमेंट 2 ग्रेड 2nd to 5. तर या ठिकाणी आपण त्यावरती क्लिक करणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला करंटली देर इज वन असेसमेंट अवेलेबल फॉर क्लास आणि अशा प्रकारे काय येतं. तर सेकंड क्लासचं जे काय आता सिलेक्ट करायचं येस बोलणार आहोत त्याला आपण. त्यानंतर या ठिकाणी ज्या मुलांची आपणास माहिती भरायची आहे ती माहिती भरण्यासाठी आपण भरायची आपल्याला त्या मुलांच्या नावावरती आपण क्लिक करणार आहोत. आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण क्लिक करतोय, क्लिक केल्यानंतर त्या मुलाच्या नावावरती क्लिक करायचं आपणास. त्यानंतर तो त्या दिवशी प्रेझेंट होता का? तर येस वर त्यानंतर या ठिकाणी वाचन म्हणजेच रीडिंग या ठिकाणी आलेलं आहे. तर दुसरी ते 5वी साठी जे स्तर वेगळे. दुसरीसाठी वाचन 1 ते 14 स्तर आहेत. त्यानंतर लेखन 1 ते 16 आहेत आणि संख्या ज्ञानसाठी 11 स्तर 1 ते 11 स्तर आणि त्यानंतर संख्यावरील क्रियासाठी 13 अशा प्रकारे स्तर आहेत. जे त्यापैकी या अगोदर आपण जी माहिती भरलेली आहे, तर त्याच्या अगोदरचा स्तर आपल्याला या ठिकाणी निवडता येणार नाही. तर त्याच्या पुढचं जी काही मुलांनी प्रगती केली असेल, तो स्तर आपणास या ठिकाणी निवडायचा आणि मार्क द्यायचे. या ठिकाणी आपण वाचन रीडिंग वरती या ठिकाणी आपण क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय करूयात, जो आपला स्तर भरायचा तो जे आपण पीडीएफ मध्ये किंवा आपण एक माहिती जी तयार केली असेल त्या माहिती तयार अगोदर करूनच त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी जी काही माहिती आहे त्या स्तराची ती भरायची. त्यानंतर लेखनमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या स्तराला आहे तो स्तर भरणार आहोत आपण. त्यानंतर संख्या ज्ञान न्यूमरसी मध्ये या ठिकाणी आपण ती भरणार आहोत माहिती. त्यानंतर संख्यावरील नंबर ऑपरेशन्स मध्ये या ठिकाणी 1 ते 13 स्तर आहेत. तर त्या 13 पैकी तो मुलगा किंवा मुलगी विद्यार्थी कोणत्या स्तराला आहे ते आपण या ठिकाणी भरणार आहोत. अशा प्रकारे भरल्यानंतर अशा प्रकारे एका मुलाची माहिती भरल्यानंतर रेकॉर्ड परफॉर्मन्स अनदर स्टुडंट आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्या मुलाची माहिती आपण भरलेली आहे, ती माहिती आपल्या समोर या ठिकाणी काय होणार आहे, तर कंप्लीट येणार आहे. तर बाकीच्या मुलांची इनकम्प्लीट दाखवणार आहे. तर अशा प्रकारे आपण माहिती भरू शकतो. त्यानंतर या ठिकाणी आपली समजा एका वर्गाची माहिती भरून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण दुसऱ्या वर्गाची माहिती भरण्यासाठी घेणार आहोत, तर त्यावेळेस आपल्याला क्लास कसा चेंज करायचा आहे, ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला या 4 डॉट वरती जायचंय. त्यानंतर होम मेनूवर जायचंय. त्यानंतर या ठिकाणी आर यू शुअर वॉन्ट टू गो होम मेनू.
डाटावर लॉस होणार असं काही होणार नाही. त्यापैकी या ठिकाणी येस वरती आपणास क्लिक करायचंय. त्यानंतर रेकॉर्ड व्ह्यू, रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवर जाईल. त्यानंतर ज्या वर्गाची आपणास माहिती भरायची 2री ते 5वी तो वर्ग आपण या ठिकाणी निवडणार आहोत. आणि सेम ज्याप्रमाणे आपण 2रीची भरली त्याचप्रमाणे आपण समोर या ठिकाणी लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट 2 म्हणजे अध्ययन स्तराचा जे काही नोंदणीचा जो दुसरा टप्पा आहे, तर ते दुसऱ्या टप्प्याची माहिती पण या ठिकाणी भरावी. त्यासाठी वर्गाची माहिती भरण्यासाठी आपण सिंपल पहिले केलं त्याप्रमाणेच येस वरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर एक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं म्हणजेच जे काही आपल्या वर्गातील मुलं आहेत, त्या मुलांची माहिती भरण्यासाठी आपल्याला कोणत्या एका मुलाच्या नावावरती आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर तो मुलगा ज्या दिवशी आपण असेसमेंट करणार आहोत त्या दिवशी प्रेझेंट आहे का? तर येस असेल तर. त्यानंतर वाचन रेडीमध्ये 3री ते 5वी साठी या ठिकाणी वाचनसाठी 15 स्तर आहे, अध्ययन स्तर आहेत. लेखनसाठी 1 ते 18 स्तर आहेत. संख्याज्ञानसाठी 1 ते 20 स्तर आणि संख्यावरील क्रियांसाठी 1 ते 29 असे स्तर आहेत. तर या स्तरापैकी आपण जी माहिती अगोदर जे विद्यार्थ्यांचं वाचन किंवा कोणत्या स्तरात बसतो याची पूर्ण जे अभ्यास करून जे काही तक्ते बनवले असतील, त्या तक्त्यानुसार आपण जो मुलगा कुठे बसतोय, तो कुठे बसतोय, तर त्यानुसार आपण जी माहिती ती भरणार आहोत. आता या ठिकाणी हा मुलगा वाचनमध्ये कुठे आहे? तर या ठिकाणी आपण त्यानुसार आपण त्यांची माहिती लेखनमध्ये कोणतं स्तर आहे त्याला ते भरणार आहोत. त्यानंतर संख्यावरील क्रियामध्ये कुठे येतो? तर ते या ठिकाणी माहिती आहे आणि त्यानंतर संख्यावरील क्रिया ऑपरेशन्समध्ये 1 ते 29 पैकी तो मुलगा कोणत्या स्तरावर आहे? त्या अशा प्रकारे माहिती आपण भरणार आहोत आणि त्यानंतर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट म्हणजे दुसऱ्या मुलाची माहिती भरण्यासाठी आपण करणार आहोत. ज्या मुलाची माहिती झालेली आहे आपली, त्या मुलाची या ठिकाणी आपण पाहू शकतो, की कंप्लीटेड दाखवतो आणि बाकीचे जे आहेत ते पेंडिंग. अशा प्रकारे मित्रांनो आपणास जो दुसरा टप्पा आहे अध्ययन स्तर पडताळणीचा, तो दुसरा टप्पा अशा प्रकारे आपणास पूर्ण करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण बाकीच्या सर्व वर्गांची माहिती या ठिकाणी आपण भरू शकतो. कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जर रजिस्ट्रेशन जर कसं करायचं किंवा पहिला अध्ययन जो पडताळणीचा टप्पा आहे, जर त्याची 20 मार्कची माहिती भरली असेल, तर आपण अगोदर ती पूर्ण करून घ्यावं. नंतरच जे काय असेल अध्ययन स्तर टप्पा 2 ची माहिती भरण्यास घ्यावे. अशा प्रकारे व्हिडिओ मधून माहिती देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.